गावचा मोठा पुढारी असल्याचे भासवत ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने 1,30,000ची खंडणी वसूल करून आणखी रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या महेश हनुमंत भोसले राहणार चिंचोली काठी याच्या विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महेश भोसले सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे मोठेपण दाखवत होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी येथील मधुर एन मधला वय 30 मूळ राहणार 201 साईनंदन अपार्टमेंट रेल्वे लाईन जवळ सोलापूर यांच्या कंपनीकडे सरकारी नियमानुसार 8 एप्रिल 2021 पासून ते आज पावेतो सर्व परवाने असूनही महेश हनुमंत भोसले यांनी मी गावचा पुढारी आहे, मोठा कार्यकर्ता आहे, माझं कोणी वाकडं करत नाही असे बोलून मधुकर एन मधला आणि कंपनीचे मॅनेजर अकाउंटंट यास खंडणीची मागणी करण्याकरता फोनद्वारे व्हॉट्सअप मोबाईलवरून फोन करून तसेच नेत्यांबरोबरचे काढलेले फोटो, पोलिसांसोबत काढलेले फोटो, कंपनीच्या आवाराचे फोटो, कंपनी विरुद्ध केलेल्या अर्जांचे फोटो काढून मधुकर एन मधला याला ब्लॅकमेल करत 1,30,000 रुपयांची खंडणी वसूल केली। ते याच माध्यमातून पुन्हा पैशांची तो मागणी करत असल्याची फिर्याद मधुकर एन मधला यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केली। त्यानुसार महेश भोसले याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 384, 385 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक फाळके या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।